हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर या गोष्टीबद्दल मला थोडासा अनुभव आला म्हणून विचार केला की तुमच्याशी शेअर करावा. तर हे पहा, मी दिवाळीमध्ये हे साचे घेतले होते आणि अशा प्रकारचे साचे भरपूर मैत्रिणी घेतात. दिवाळीमध्ये माझ्या समोर भरपूर जणांनी या प्रकारचे साचे घेतलेले आहेत. तर मला याविषयी थोडासा अनुभव आला म्हणून विचार केला की चला तुमच्याशी शेअर करावा. कारण कोणाचं नुकसान होणार नाही. 10 रुपये 20 रुपये जरी असले तरी पण प्रत्येकाला 2 रुपयाचं नुकसान झालं तरी वाईट वाटतं. तर हे पहा, माझ्या शेजारी आत्ता रांगोळी काढत होत्या. त्यांनी हा साचा 2च दिवसापूर्वी आणला आणि हा पहा, रांगोळी काढता काढता त्यांचा हा साचा तुटलेला आहे. हे पहा, लगेचच हा साचा तुटत आहे. म्हणून बिलकुलही या प्रकारचे साचे घेऊ नका. हे पूर्ण पुठ्ठ्यामध्ये साचे आहेत. अशा प्रकारचा प्लॅस्टिक मधला साचा खूप छान आणि खूप टिकाऊ असतो. तर हा माझा साचा 10 वर्षापूर्वीचा आहे. हे पहा, आणि याला 6 ते 7 वर्ष झाले. फक्त लोखंडाचा साचा असला ना थोडासा गंज पकडतो, पण हे साचे भरपूर दिवस टिकतात रांगोळीचे. तर हा पहा, हा पण भरपूर दिवसाचा आहे. मध्ये माझ्या रूमचं काम झालं तर त्यामध्ये थोडंसं याला सिमेंट वगैरे लागलेलं आहे. एवढा कुठे आपटला धोपटला तरी साचा अजून तसाच आहे. म्हणून प्लॅस्टिक मध्ये साचे घ्या रांगोळीचे. चुकूनही ह्या पुठ्ठ्यामध्ये साचे घेऊ नका, कारण याचा काहीही उपयोग होत नाही. तर मला थोडीशी ही माहिती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून मी केली. धन्यवाद.